महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रित लढण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय हा झालेला नसताना नाशिकमध्ये मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ वाढवण्यात येतोय। आजपासून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रचार सुरू केलाय, तर दुसरीकडे राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं उत्साहाचं वातावरण नाशिकमध्ये दिसतंय। नाशिकमध्ये शिवसैनिकांची मतं जाणून घेतली आहेत आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। एकीकडे राज्यामध्ये युती किंवा महाविकास आघाडीची घोषणा एवढ्या 1-2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे, पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराचा जो शुभारंभ आहे तो करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आजपासून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आजपासून खरं तर राज्यामध्ये युती आघाडीची घोषणा अद्याप बाकी आहे, मात्र तुमच्याकडनं प्रचाराचा शुभारंभ केला जातो। खरं तर अभिमानाची गोष्ट आहे, आम्ही सांगेल आनंदाची गोष्ट आहे। आज आमच्या प्रभाग क्रमांक 22च्या वतीने पहिल्या पॅनलची मशालीची घोषणा या ठिकाणी पक्षाने केलेली असून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि मी या पांडुरंगाच्या समोर आपल्याला सर्वांना सांगतो की निश्चितच या प्रभाग क्रमांक 22च्या चारही उमेदवारांच्या समोरील ही मशाल निशाणी ही दगदगती राहणार आहे आणि चारही उमेदवार मशालीचे मोठ्या संख्येने निवडून येतील। आज युतीची घोषणा होत आहे, पण आम्ही प्रचाराचं नारळ देखील फोडत आहोत। याच मुहूर्तावरती या प्रभाग क्रमांक 22मध्ये गेल्या 4 वर्षापासून नगरसेवक नाही, पण कुठलाही विकास काम थांबलेलं नाही आहे। शिवसैनिक सोबत आहेत। संपूर्ण राज्य असेल, संपूर्ण नाशिक शहरात पक्षाची जी फुटतूट झाली, पण प्रभाग क्रमांक 22 हा एकमेव प्रभाग असा आहे की या ठिकाणचे नगरसेवक, या ठिकाणचे शिवसैनिक स्तब्ध आहेत। दोघं भाऊ एकत्र येणं म्हणजे हे शिवसेनेचं एक जोश जल्लोष आणि त्यांची एकात्मिकता असणं म्हणजे हे खूप मोठं राजकारण असणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्येच काय आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हा युतीचा खूप मोठा फायदा होणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।